चलो पलूस छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माननीय श्री प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित यशवंत फेस्टिवल पलूस 2026 आपल्या पलूस कडेगाव भागातील नागरिकांसाठी प्रथमच मोफत फन फेअर आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 14 मे ते 18 मे दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत। ठिकाण गुंडादाजी लॉन्स, कराड तासगाव रोड, पलूस। आयोजक माननीय प्रदीपप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती। आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि हा जो सोहळा आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि आप्पांच्या कार्याला त्यावेळेला मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतात त्याची अत्यंत खरोखर समाजाला खरोखर गरज आहे। कारण गावाकडची यात्रा असू दे किंवा गावाकडचा बाजार असू दे, यांचं जे स्थान आहे किंवा अस्तित्व आहे हे शेवटपर्यंत राहणार आहे। ह्याचे सर आपले जे शहरातले शॉपिंग मॉल वगैरे असतात ह्याला सुद्धा येत नाही। आपल्यातला सामान्य शेतकरी असू दे, सामान्य नागरिक असू दे, विद्यार्थी असू द्यात, विद्यार्थी असू द्यात, महिला असू द्यात, मुली असू द्यात, त्यांच्याकरता अत्यंत हे चांगलं आहे। आणि हा जो सोहळा आहे खरोखर पलूच्या नावलौकिकात भर घालणार आहे। या सोहळ्याकरता पोलीस प्रशासनामध्ये जे सहकार्य लागेल ते आम्ही 24 तास द्यायला तयार आहोत, याची तुम्हाला हमी देत आहोत। संयोजनांचं नियोजन आम्ही पाहिलेलं आहे, मागच्या वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे, आता सुद्धा पाहिलेलं आहे। अत्यंत चांगल्या प्रकारे सिक्युरिटी या ठिकाणी असते, नियोजन चांगलं असतं, कुठल्या धांगडधिंगा वगैरे काय नसतो। जे काही गोष्टी चालू असतात त्या अत्यंत शांतता संयमानं अत्यंत प्रकारे चालू असतात आणि ह्याचा लाभ सर्व पोलीस तालुक्यातील लोक घेतीलच। परंतु तुम्हाला एक म्हणजे आता बोलावंसं वाटतं मी सांगतो, माझ्या मिसेस सुद्धा शिरायला तहसीलदार म्हणून आहेत आणि मी इथं पोलीसला 4 घेतल्यापासून मी इथंच आहे। गेली 4-5 दिवस झाला आमची नवरा बायकोंची मुलांची काही भेट झालेली नाही, राणसाहेबाला माहीत आहे। आणि ह्या सोहळ्याच्या निमित्तानं जसं तुम्ही पलूसकर सर्वजण याचा आस्वाद घेणार आहात तसं आम्ही सुद्धा सपत्नीक आणि कुटुंबासहित आस्वाद घेऊ। आणि आप्पांनी हा सोहळा हे केल्यामुळं, आयोजित केल्यामुळं किमान आम्हाला कुटुंबासोबत इथे एन्जॉय करायची चांगली संधी मिळेल, त्याबद्दल मी आप्पाचं खरोखर खूप आभार मानतो। आणि पुन्हा एकदा तुमच्या सुरक्षिततेची ग्वाही देऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडो असं सदिच्छा व्यक्त करतो। फक्त एकच ॲडिशन मला आप्पा तुम्हाला द्यावीशी वाटते की तुम्ही खाद्यसंस्कृती जोपासताय किंवा फन फेअर जोपासताय, त्याच्याबरोबरच पुढील वर्षी जर शक्य झालं तर बालसंस्कार शिबिर आणि महिलांना सहसोयी धडे देण्याचं शिबिर जर पलीकडे देता आलं 5 दिवसामध्ये तर ते निश्चित द्या, ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडेल। कायद्याचं नॉलेज आम्ही देऊन देऊ तुम्हाला। धन्यवाद।